नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे आता नंदिनी आणि पार्थ दोघेही खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण प्रेक्षकांनो, आता त्यांच्या लग्नामध्ये सामील होणार असते रम्या आणि वसू. रम्या आणि वसू दोघेजण आता त्या ठिकाणी आलेले असताना इथे मानिनी आणि त्याचबरोबर शारदा यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. कारण माईंनी आधीच सांगितलेलं असतं, जणू काही भाकीतच केलेलं असतं. जवळची माणसं दुखावल्यामुळे लग्नामध्ये कठीण प्रसंग येऊ शकतात. म्हणूनच जवळच्या माणसांना शांत करण्याचं प्रयत्न करा आणि त्यांना प्रेमाने जिंका, असं माईंनी आधीच सांगितलेलं असतं. आणि इथे आता नंदिनीला माहिती असतं की रम्या कुठल्या पद्धतीने तिला भेटायला गेलेली असते. त्यामुळे रम्याला तिथे बघितल्यानंतर नंदिनी खूपच जास्त घाबरलेली असते. पण आता रम्याचा जो काही प्रकार आहे तो इकडे माहिती नसतो. त्या व्यक्ती दोनच असतात आणि त्यातली व्यक्ती म्हणजे काव्या आणि आरुषी. या दोघींनाच माहिती नसतं की रम्या हिचं पार्थवरती प्रेम आहे आणि तिने किती तमाशा केलेला आहे, हे फक्त काव्या आणि आरुषी या दोघींपासून सगळ्यांनी लपून ठेवलेलं असतं. त्याचबरोबर जेव्हा रम्या तिथे येते आणि ती हातामध्ये एक चाकू काढते. चाकू काढल्यानंतर ती इकडे नंदिनीकडे, पार्थकडे, दोघांकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की हे सगळं काय आहे रम्या, तो चाकू आधी बाजूला ठेव. रम्या म्हणते, मी हा चाकू बाजूला का ठेवू, मी अजिबात ठेवणार नाही आहे. तेव्हा इकडे आता पार्थला खूप जास्त राग येतो. पार्थ म्हणत असतो की हे बघ रम्या, माझ्या शांतपणाला माझा दुबळेपणा अजिबात समजू नकोस आणि तू स्वतःला सुद्धा इजा करून घेण्याचा प्रयत्न करू नकोस. आपण दुसऱ्यांच्या गावामध्ये आलोत, इथे तुला तमाशा करायची अजिबात गरज नाही आहे. नंदिनी सुद्धा तेच म्हणते. नंदिनी म्हणते, हे बघ रम्या, झालं गेलं विसरून जा आणि प्लीज शांत हो. पार्थ जे काही बोलतायत ते बरोबर आहे. तो चाकू तू बाजूला ठेव, नाहीतर तुला लागेल. तेव्हा इकडे रम्या म्हणते, तो चाकू मी बाजूला कसा काय ठेवू, तुम्ही दोघे जण माझा हात सोडा बरं. तो चाकू मी अजिबात बाजूला ठेवणार नाही आहे. आणि तुझं मी का ऐकू गं, अजिबात तुझं मी ऐकणार नाही आहे. हे सगळं तुझ्यामुळे घडतंय, कळलं का तुला. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, जर मी चाकू बाजूला ठेवला तर तुम्ही दोघे जण केक कट कसा काय कराल. तेव्हा इकडे पार्थ आणि नंदिनी तिच्याकडे बघतच बसतात. रम्या म्हणत असते, हो, मी तुमच्या दोघांसाठी केक घेऊन आली आहे ना. हे बघ पार्थ, नंदिनी, मला माहिती आहे तुम्हाला दोघांना मला इथे बघून धक्का बसला असेल. पण मी खरं सांगते, आता मी तुम्हाला दोघांना त्रास देणार नाही आहे. मी तुमच्या दोघांचं लग्न मनापासून स्वीकारायचं ठरवलं आहे. मला माहिती आहे की मी आपल्या तिघांची आयुष्य इथे उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न करत होते. मला आपल्या तिघांची लाईफ स्पॉईल करायची नाही आहे. माझं पार्थवरती प्रेम आहे आणि मी त्याला सांगितलं, पण त्याचं माझ्यावरती अजिबात प्रेम नाही आहे. आणि पार्थ, तूच म्हणाला होतास ना की प्रेम फक्त नवरा बायकोमध्ये असतं असं नाही, मैत्रीमध्ये प्रेम असतंच की. आणि आयुष्यभर तू माझा मित्र असणार आहेस आणि मी तुझी मैत्रीण. यापेक्षा अजून मला काहीच नको आहे. आणि मी आता सुधारायचं ठरवलं आहे. माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही अजिबात त्रास होणार नाही आहे. मी मोठ्या मनाने तुमचं लग्न स्वीकारायचं ठरवले आणि म्हणूनच मी लगेचच माझी बॅग पॅक केली आणि इथे येता येता मी तुमच्यासाठी केकसुद्धा घेऊन आले. कारण का आता आपल्याला ह्या नवीन क्षणाची जी सुरुवात करायची आहे ना, ती केक कट करून तोंड गोड करून करायची आहे, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता रम्या जे काही बोलत असते ऐकून सगळ्यांनाच आनंद होत असतो. सगळ्यांना वाटत असतं की रम्या खरं बोलतीये ना की नाटक करते. तेव्हा रम्या म्हणत असते की कदाचित तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नसेल, पण मी खरं सांगते, माझा आता दुसरा कुठलाही वाईट हेतू नाही आहे. मी आनंदाने तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये सामील व्हायचं ठरवले आणि म्हणूनच मी इथे आली. मी ज्या काही चुका केल्या, मी जशी वागले ना, त्यासाठी मी मनापासून तुमच्या दोघांची माफी मागते. तुमच्या दोघांच्या मनामध्ये मी खूप जास्त गैरसमज निर्माण केले ना. प्लीज पार्थ, नंदिनी, मला तुम्ही माफ कराल ना. मी जे काही बोलले, ज्या काही चुका केल्या, त्या सगळ्या तुम्ही पाठीमागे टाकाल ना. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की रम्या, तुला सॉरी म्हणायची अजिबात गरज नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते, नंदिनी, तू मला माफ केलेस ना गं. हे बघ, मी तुला जे काही बोलले त्यासाठी खरंच सॉरी, पण मनामध्ये असं काही ठेवू नकोस. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की मला तुझा राग आलेलाच नाही आहे. मुळात मी तुझा राग का करू. तुझ्या मनात जे काही होतं ते तू मला स्पष्टपणे बोलून दाखवलंस. फक्त एकच गोष्ट होती की पार्थ तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, त्याच्यामुळे तुझं काही सगळं चुकीचं आहे असं तर मी बोलणार नाही ना.
तेव्हा इकडे नंदिनी म्हणते की मी तुला कधीच माफ केलं आहे, माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल अजिबातच राग नाही आहे. तेव्हा रम्या म्हणते ठीक आहे, मग आता आपण तिघेजणं आनंदाने एकत्र छान पद्धतीने तुमचं लग्न एन्जॉय करूया. आणि खरं सांगते, आता मी फक्त तुमच्या दोघांचा चांगल्याचाच विचार करणार आहे. तेव्हा इकडे आता वसू म्हणत असते की पार्थ, सॉरी, मला फक्त माझ्या मुलीचा आनंद हवा होता, बाकी काही नाही. मी जे काही रागाच्या भरामध्ये तुम्हाला सगळ्यांना बोलले त्यासाठी खरंच मी तुमच्या सगळ्यांची, मी मोठी आहे म्हणून मी कमीपणा घेणार नाही, मी सुद्धा तुमची माफी मागणारच आहे. तेव्हा इकडे वसू म्हणत असते की मला फक्त माझ्या मुलीचं सुख हवं होतं, बाकी काही नाही, आणि त्या दृष्टिकोनातूनच मी विचार करत होते. पण आता मला कळलं की तुझं जर माझ्या मुलीवरती प्रेमच नाही आहे तर मी तुला जबरदस्ती का करू. आणि मग ज्या लोकांचं एकमेकांवरती प्रेम आहे, ज्या लोकांना एकत्र यायचं आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि मी खरं सांगते, तुम्हाला कदाचित माझं वागणं थोडंसं विचित्र वाटत असेल की आत्तापर्यंत मी फक्त ह्या लग्नाच्या विरोधात होते आणि लगेच मी ह्या लग्नाला होकार कसा काय देते. तर मी मनापासून सांगते की मी तुमचं लग्न स्वीकारले आणि मी मानिनी, मला माफ कर, मी तुला जे काही बोलले त्यासाठी मी तुझी माफी मागते. पण मी रम्याला खरंच समजावले, तिला मी सांगितले की प्रेम असं ओरबाडून हिसकावून घेता येत नाही. प्रेम हे तर चांगली भावना आहे. दोन माणसांमध्ये एकतर प्रेम असतं किंवा नसतं. तर मला कळलं आहे की इथे रम्याचं जरी प्रेम असलं तरीसुद्धा पारचं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे मी कुणालाही आता जबरदस्ती नाही करणार आणि मी ठरवले की मनापासून इथे आता पार्थ आणि नंदिनीच्या लग्नामध्ये सामील व्हायचं आणि मनापासून त्यांना आशीर्वाद द्यायचा. त्यानंतरला इकडे काव्याला आश्चर्य वाटत असतं की हे सगळं काय चाललं आहे आणि मला या सगळ्याबद्दल काहीच कसं माहिती नाही आहे. त्यानंतरला इकडे रम्या म्हणत असते की आई चल ना, आता या आनंदाच्या क्षणाला सेलिब्रेट करूया, आपण केक कट करूया. तेव्हा इकडे खूप छान असा केक रम्या घेऊन आलेली असते आणि प्रेक्षकांनो, इथे रम्या आता सुधारल्याचं जे काही दाखवत असते ते सगळं नाटक असतं. प्रेक्षकांनो, तुम्हाला वाटतंय का की रम्या जी इथे स्वतःचा जीव घेण्या इतपत आता पार्थवरती प्रेम करत असते, ती स्वतः तर जीव देत नाही आहे पण दुसऱ्याचा ती जीव घेणार नाही, असं तर होऊच शकत नाही. ती एक वेळ स्वतःचा जीव नाही देणार पण दुसऱ्याचा नक्की घेईल, इतकं तिचं वेड्यासारखं पार्थवरती प्रेम आहे. तर इथे प्रेक्षकांनो, आता ती नंदिनी त्याचबरोबर पार्थ या दोघांच्या हातामध्ये चाकू देते आणि खूप सुंदर असा अभिनंदन नंदिनी पार्थ असं त्याच्यावरती नाव वगैरे तिने लिहून आणलेलं असतं आणि तिने दोघांना केक कट करायला सांगितलेला असतो. तेव्हा इकडे आता नंदिनी आणि पार्थ दोघेजणं केक कट करतात आणि सगळेजणं टाळ्या वाजवून त्यांचं स्वागतसुद्धा करतात. तेव्हा पार्थला आणि नंदिनीला दोघांनाही खूप जास्त आनंद झालेला असतो की रम्याने इथे हशी खुशी ती त्यांच्या लग्नासाठी आता राजी झालेली असते आणि तिच्या मनामध्ये डोक्यामध्ये जो काही वेडेपणा असतो तो तिने बाजूला केलेला असतो आणि तिने मनापासून नंदिनी आणि पार्थ या दोघांचं लग्न स्वीकारलेलं आहे असा गैरसमज पार्थ आणि नंदिनी यांचा झालेला असतो. तेव्हा इकडे पार्थ नंदिनीला केक भरवायला जातो तेव्हा नंदिनी इकडे केक नाही म्हणते आणि ती पार्थचा हात पकडून दोघेजण एकत्र रम्याला केक भरवायला जात असतात. तेव्हा इकडे आता रम्याला केक भरवल्यानंतर इकडे पार्थ म्हणत असतो की चला, ज्याचा शेवट गोड त्याचं सगळंच गोड, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता रम्या केक खाते आणि म्हणते की आता नंदिनीला भरव. तेव्हा इथे नंदिनीला सुद्धा पार्थ केक भरवतो. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय प्रेक्षकांनो की तिला किती राग आलाय, तिच्या मनामध्ये किती तिरस्कार आहे, पण ती बोलत नाहीये कारण तिला आता वेगळा डाव खेळायचा आहे. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, म्हणजे आता नंदिनी म्हणत असते की माई बरोबर बोलल्या होत्या, म्हणजे दुखावलेल्या माणसांना जपायचं आहे, त्यांचा राग घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर तसं झालं तर लग्नामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली जर लग्नामध्ये कुणी विघ्न आणण्याचा प्रयत्न करेल तर ती रम्याच आहे असं इथे आता स्पष्ट होऊन जातं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे पार्थने नंदिनीला केक भरवलेला असतो आणि रम्याकडे तो खूपच जास्त आशेने बघत असतो. त्याला असं वाटत असतं की बरं झालं, रम्याच्या मनामधून जो काही राग होता, तिरस्कार होता, तो बाजूला झाला, नाहीतर काय माहिती आम्ही दोघांनी हिच्याबरोबर कसं डील केलं असतं असं पार्थला वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण एकमेकांना केक भरवतात आणि छान पद्धतीने इथे रम्या आणि वसू येतात. नाटक का होईना पण सगळ्यांना त्या दोघींनी रिलॅक्स केलेलं असतं. लग्न आता व्यवस्थितरित्या पार पडेल, सगळे विधी व्यवस्थितरित्या होतील असं आता सगळ्यांना वाटत असतं.
तेव्हा इथे नंदिनी जाते आणि रम्याला म्हणत असते की रम्या, बरं झालं तू इथे आलीस, तू येण्यामुळे खूप गोष्टी सोप्या झाल्या. आणि ती आता रम्याला मिठी मारते. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो ना, मी इथे आलेच आहे गं तुझा बदला घ्यायला. आणि ती चाकू तिच्या पोटामध्ये खुपसते आणि जमिनीवरती तिला खाली पाडते आणि आता ती हसत असते. तेवढ्यातच इथे रम्याला स्वप्न पडलेलं असतं की तिने नंदिनीचा खून केला आहे. जे तिच्या मनामध्ये असतं ते तिला दिसत असतं. त्यानंतर नंदिनी म्हणते, रम्या काय झालं? अगं कुठे हरवलीस? कसला विचार करतेस? तेव्हा रम्या म्हणते, नाही कसला विचार करत नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते की बरं झालं तू इथे आलीस. खरं सांगू का, माझ्या मनामध्ये सुद्धा खूप असं होतं की रम्या रागवायला नको हवी होती. सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला असता तर बरं झालं असतं. घरातले लोक आपल्यावरती नाराज आहेत आणि लग्न करायचं ही गोष्ट मला सुद्धा पटत नव्हती. पण तू आणि वसू आत्या इथे आलात आम्हाला आशीर्वाद द्यायला, त्यासाठी मी तुझी आभारी आहे, असं सुद्धा नंदिनी म्हणते. तेव्हा इकडे रम्या नंदिनीला मिठी तर मारते, पण ती सुद्धा रागाने, फक्त दाखवण्यासाठी. त्यानंतरला इथे नंदिनी, रम्या, पार्थ सगळेजण आनंदात असतात. सगळेजण एकमेकांना केक भरवत असतात. जी वसू आत्या फक्त आणि फक्त पार्थला म्हणत असते, काही झालं तरीसुद्धा तुझं आणि नंदिनीचं लग्न होऊ देणार नाही. तुझं लग्न माझ्या रम्याबरोबरच होणार, नाहीतर मी तुला आशीर्वाद देणार नाही. तुझं हे लग्न कधी होणारच नाही, असा तळतळाटसुद्धा याच वसू आत्याने पार्थला दिलेला असतो. त्यानंतरला काव्या म्हणत असते, आई हे सगळं काय आहे? म्हणजे ती रम्या काय म्हणत होती पार्थला? म्हणजे तिचं काय पार्थवरती प्रेम आहे? किंवा ती म्हणत होती की मी आपल्या तिघांचं लाईफ स्पॉईल नाही करणार आहे? म्हणजे तिला नक्की काय बोलायचं होतं आणि तू आमच्यापासून ही गोष्ट लपवलीस? तेव्हा शारदा म्हणते, हे बघा म्हणजे कसं असतं ना, लहानपणीच्या चिडवाचिडवी होतात, मुलांना मोठेपणी काही नात्या खऱ्या वाटतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, आई गोल गोल फिरून बोलू नकोस, हे बघ जे काही आहे ते स्पष्टपणे सांग ना. तेव्हा शारदा म्हणते, आपल्याकडे पद्धत आहे ना, म्हणजे आत्याची मुलगी आणि मामाचा मुलगा आपल्याकडे लग्न केलं तर चालतं, आपली ती रीतच आहे. पण इथे आता रम्याला जसं लहानपणी सगळेजण बोलायचे की आम्ही घरची सून करू किंवा लोक चिडवायचे, तिला ते खरंच वाटलं आणि मोठं झाल्यावर सुद्धा तिच्या ते मनामध्ये होतं, तिला पार्थबरोबर लग्न करायचं होतं. पण पार्थच्या मनामध्ये तसं अजिबात काही नाही आहे. त्याला रम्याबद्दल असं मैत्रीचं नातं ठेवायचं आहे, पण त्याचं प्रेम तिच्यावरती अजिबातच नाही आहे. तो तिच्यावरती प्रेम नाही करत आणि हे त्याने स्पष्टपणे तिला सांगितलं. तेव्हा ती थोडी रागवली होती, गैरसमज झाले होते. पण आता तिने हे लग्न स्वीकारले, तिने राग सोडला आणि आता सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा काव्या म्हणते, बरं झालं, पार जिजू आपल्या नंदिनीताईसाठी एकदम बेस्ट आहेत. त्या दोघांचा जोडा ओके आहे गं. ती रम्या काय? तेव्हा इकडे आता काव्याला हे सगळं ऐकल्यानंतर धक्कासुद्धा बसलेला असतो, कारण ही गोष्ट तिला शेवटला म्हणजे गावी आल्यानंतरच कळलेली असते. त्यामुळे इथे रम्याने जे काही तमाशे केलेले असतात त्याबद्दल काव्याला काही माहिती नसतं. नाहीतर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहिती आहे, काव्याला जर ही गोष्ट आधी कळली असती तर काय माहिती तिने रम्याबरोबर काय केलं असतं. तिने रम्याला सुद्धा जसं तिने युगला धडा शिकवला, रम्याला सुद्धा शिकवला असतं असं वाटते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शारदा म्हणत असते की आरुषी, अगं नंदिनी कुठे आहे? तेव्हा नंदिनी बाहेर, वाड्याच्या बाहेर फिरते असं सांगतात. तेव्हा इकडे शारदा म्हणत असते, तिला एकटीला कशाला तुम्ही बाहेर ठेवले? जा बरं तिला घेऊन या. तेव्हा आरुषी म्हणत असते की आमची आईस्क्रीम पार्टी आहे, आम्ही मुली मुली आईस्क्रीम पार्टी करणार आहोत. आणि ती धावत पडत आता बाहेर जाते. त्यानंतरला काव्याच्या मनामध्ये आता असंख्य विचार आलेले असतात प्रेक्षकांनो. तिला असं वाटत असतं की जीवाने मला याबद्दल काहीच का नाही सांगितलं. त्यानंतर इकडे आता वसू आणि त्याचबरोबर रम्या यांना रूम दाखवायला मामी आलेले असतात. मामी म्हणत असतात की हे बघा, ही तुमची रूम आहे, तुम्ही दोघीजणी इथे राहा आणि बाथरूम तिथे आहे हां, तुम्ही फ्रेश व्हा, आंघोळी वगैरे करून घ्या, पाणी तिथे आहे. तेव्हा इकडे आता मामी म्हणत असतात, आणि हे बघा वसू आत्या आणि रम्या, माझी ही मुलगी चिन्मयी आणि ही माझी मुलगी मिनल. मिनलचं लग्न ठरलं आहे, पुढच्या महिन्यात तिचं लग्न आहे. तुम्ही सुद्धा लग्नाला या पुढच्या महिन्यात. पण हे बाई रम्या, ते काढलं होतंच ना चाकूबिकू, तसं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये चाकूबिकू काढायचं नाही आहे, नाहीतर माझी लेक घाबरल. तेव्हा इकडे मामी म्हणत असतात की तुम्ही एक काम करा, तिकडं बाथरूम आहे, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा आणि खाली या बरं. तेव्हा इकडे आता मिनल म्हणत असते की पहिलं बटन दाबलं की गरम पाणी येईल आणि दुसरं बटन दाबलं की थंड पाणी येईल. आमच्या इथे सगळी व्यवस्था व्यवस्थित करून ठेवलेली आहे. त्यानंतरला इथे आता त्या तिघीजणी तिथून गेल्यानंतर वसू म्हणत असते की रम्या, काय गरज होती तुला सगळ्यांच्या समोर तो चाकू काढायची? सगळेजण किती घाबरले. आपण जो प्लॅन केलाय ना
तो प्लॅन तिथल्या तिथे फसला असता. बरं झालं सगळ्यांनी ते हसण्यावारे घेतलं म्हणून. तुला आहे ना जरासुद्धा पेशन्स नाही आहेत. तेव्हा रम्या म्हणत असते, हो नाही आहेत माझ्यामध्ये पेशन्स. मला असं वाटत होतं त्या चाकूने त्या नंदिनीचा जीव घ्यावा. मला इतका राग येत होता जेव्हा पार त्या नंदिनीला केक भरवत होता. तो केक फक्त पारच्या हातून मीच खाऊ शकते, बाकी कुणीच नाही. तेव्हा रम्या म्हणते की आई तू मला सांगत का नाही आहेस ग, आपण इथे कशाला आलो आहे, काय करायचं आहे, तुझा प्लॅन काय आहे ते मला सांग ना. त्या नंदिनी आणि पार्थला एकत्र बघून आधीच मला इतका राग येतोय. मी कसा बसा माझा राग कंट्रोल केला आहे तुला चांगलंच माहिती आहे. मला हसून हसून गोड गोड बोलून कंटाळा आला आहे. त्या नंदिनीबरोबर मी इतकं गोड गोड नाही बोलू शकत, एवढं छान नाही वागू शकत, मी तुम्हाला आत्ताच सांगते. तेव्हा इकडे आता ती विचारत असते, आई प्लॅन काय आहे ते मला सांग. तेव्हा वसू म्हणते की मी सांगणार नाही आहे प्लॅन काय आहे ते, कारण तू इमोशनल आहेस. तू लगेच काय करशील काही सांगता येत नाही. मी तेवढाच प्रॅक्टिकल विचार करते आणि म्हणूनच मी सांगते की तुला मी काय प्लॅन केलं आहे ते सांगणार नाही आहे. वेळ आल्यावरती मी तुला सगळं काही सांगेन, आता नाही. तेव्हा इकडे रम्या म्हणते, मी त्या नंदिनीबरोबर एवढं गोड गोड नाही बोलू शकणार आहे. मला तिचा चेहरा बघायची इच्छा नाही आहे. माझ्या पार्थबरोबर लग्न करायला इथे आली आहे आणि तुला काय वाटतं मी फक्त आनंदाने त्यांच्या लग्नामध्ये सामील व्हायला आली आहे का? तू काय करणार आहेस आणि माझं आणि पारचं लग्न होणार आहे ना, ते तू मला फक्त सांग. तेव्हा वसू म्हणते, मी तुला शब्द दिलाय ना, लग्न तर तुझं आणि पारचंच होणार. त्या नंदिनीला मी कसं बाजूला करते ना ते बघच तू. पण आपल्याला गोड गोड बोलून हे काम करायचं आहे. तुझ्यासारखा हाताताईपणा केला तर सगळं काही हातातून निसटून जाईल. त्यानंतरला आरुषी येते आणि म्हणत असते की हे घे नंदिनीताई आईस्क्रीम खा तुझ्यासाठी आणि पार जिजूसाठी. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नको गं, रात्रीच्या वेळेला आईस्क्रीम नको. तेव्हा आरुषी म्हणते, का? तेव्हा नंदिनी म्हणते, घसा खराब होतो, सर्दी होते, तेव्हा आम्हाला दोघांनाही नको आहे. तेव्हा इकडे आता नंदिनीची मैत्रीण आलेली असते आणि तिची मैत्रीण म्हणजे मुक्ता कोळी आलेली असते आणि ती म्हणते, नंदिनी अगं कशी आहेस तू, दे आईस्क्रीम आमच्याकडे दे, आम्ही दोघीजणी मैत्रीण खातो. म्हणजे मी सुद्धा आईस्क्रीम खात नाही, पण आज मैत्रिणी एवढ्या वर्षांनी एकत्र आले तो खाऊच शकतो ना. तेव्हा मुक्ता म्हणते, काय नंदिनी, तू मला काही लग्नाची पत्रिका वगैरे दिली नाहीस हा, आमंत्रण दिलं नाहीस तू मला. आता माझ्या नवऱ्याला पत्रिका मिळाली आहे, तीसुद्धा पार्थकडून, म्हणून मग त्यांच्या मागे मागे त्यांची बायकोसुद्धा आली आहे आणि म्हणून तुझ्याजवळ भेटणं तरी झालं. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते, नाही गं तसं नाही आहे मुक्ता, म्हणजे गावाकडे लग्न आहे, एवढं लांबून तुम्ही कसे येणार, त्याच्यामुळे मी नाही कळवलं. मुंबईला आल्यानंतर तुला भेटणारच होते. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, अगं नवरा असताना मला कसलं टेन्शन आहे, त्यांनी मस्त ड्रायव्हिंग केली आणि मी बाजूला बसून शांतपणे आले, बरोबर की नाही. तेव्हा इकडे मुक्ता विचारते, काय मग कसे आहेत पार्थ. तेव्हा नंदिनी म्हणते की छान आहेत, चांगले आहेत. तेव्हा इकडे मुक्ता म्हणते, छान आहेत चांगले आहेत म्हणजे तुला अजून माहितीच नाही आहे का, कळलेतच नाही आहे का पार्थ कसे आहेत ते. तेव्हा इकडे ती म्हणते, दुसरा ऑप्शन बरोबर आहे, अजून एवढं काही कळलेलं नाही आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, ठीक आहे लग्नानंतर कळेलच, बरोबर की नाही, लग्नानंतर होईलच प्रेम. आणि मग काय त्यांच्या आवडीनिवडी माहिती आहेत की नाही, त्यांच्याबद्दल दुसरं तुला काहीच माहिती नाही आहे. अगं नंदिनी 2 दिवसानंतर लग्न आहे तुझं, अगं थोडी तरी माहिती तू काढायलाच हवी होतीस ना. मग काय आय लव्ह यू वगैरे बोललात की नाही एकमेकांना. तेव्हा नंदिनी म्हणते, काय बोलतेस तू मुक्ता, अजून असं काहीही बोललेलो नाही आहे आम्ही. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की बरं ठीक आहे, हळूहळू एकमेकांना ओळखायला लागालच तुम्ही. त्यानंतर इथे सागरसुद्धा पार्थबरोबर गप्पा मारत असतो. तो विचारत असतो, काय मग झालं का सगळं. तेव्हा पार्थ म्हणतोय, काय बोलतोयस तू, तसं काही नाही, अजून काहीच झालेलं नाही आहे. तो म्हणतो की आय लव्ह यू म्हणालास का, फ्लाइंग किस वगैरे दिलीस का. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही रे, तसं अजून काहीच नाही. तेव्हा सागर म्हणतो, मग कधी करणार आहेस मित्रा, अरे 2 दिवसानंतर लग्न आहे तुझं, प्री वेडिंग वगैरे केलंस की नाही, आता सध्या सगळे लोक करतात. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही अजून मी तसं काहीही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे सागर म्हणत असतो, अरे यार, मग तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांना भेटलं पाहिजे, अजून तसं काही नाही आहे म्हटल्यानंतर 2 दिवसांनी लग्न होणार आहे, काय तुम्ही एकमेकांना ओळखणार आहात सांगा बरं. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की बरोबर बोलतोयस तू, खरं तर भेटून आता मला बोलायचंच आहे, पण हे सगळं मी कसं बोलू. तेव्हा सागर म्हणतो, आम्ही आहोत ना, मग आम्ही इथे कशाला आलो आहे, आम्ही दोघेजणं, मी आणि मुक्ता, आम्ही दोघेजणं तुमची भेट घडवून देतो आणि मग तुम्हाला आता जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोलायचं. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सागर आणि मुक्ता दोघेजण नंदिनी आणि पार्थ या दोघांना एकत्र घेऊन येतात. तेव्हा पार्थ म्हणत असतो की नंदिनी, आता मी सगळं काही स्पष्टपणे तुम्हाला सांगणारच आहे. आणि पार्थ इथे नंदिनीला गुलाबाचं फूल देतो आणि म्हणतो की नंदिनी, आय लाईक यू.
तेव्हा इथे मुक्ता आणि सागर येतात आणि म्हणतात की लवकरच तुम्ही दोघंजणं लग्न झाल्यानंतर एकमेकांना आय लव्ह यू सुद्धा म्हणाल. तर इकडे आता रम्या बसलेली असते नंदिनीला मेहंदी काढायला. तेवढ्यात जानकी येते आणि तिचा धक्का लागतो. तेव्हा रम्या म्हणते, अगं अपशकुन झालं असताना मेहंदी खराब झाली असती. तेव्हा जानकी म्हणत असते की आमच्या नंदिनीच्या हातावरती फक्त शकुनाचीच मेहंदी लागणार.